नीट परीक्षेतल्या वादाचा धुरळा खाली बसत नाही तोच महाराष्ट्रातल्या MHT-CET परीक्षेवर सुद्धा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत CET निकाल, पर्सेंटाईल पद्धत आणि परीक्षा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा अतिशय गंभीर आरोप केलाय। काही विद्यार्थ्यांचे गुण आणि पर्सेंटाईल मध्ये मोठी तफावत आहे। पैसे घेऊन पर्सेंटाईल वाढवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। त्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एक खळबळ उडाली आहे। महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या MHT-CET परीक्षेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नीट परीक्षेनंतर MHT-CET परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यानं विद्यार्थी आणि पालक हवालदिल झालेत। आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत पर्सेंटाईल पद्धत, उत्तरपत्रिका आणि कंत्राट प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। MHT-CET ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। पर्सेंटाईल पद्धतीत घोळ असून 2023 नंतर मोठी तफावत आहे, याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधलंय। 200 पैकी 104 गुण तरीही 9 पर्सेंटाईल ही गंभीर बाब आहे। उत्तरपत्रिका द्यायला नकार दिला जातोय। पैसे घेऊन पर्सेंटाईल वाढवल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। जे नॉर्मलायझेशन आणि पर्सेंटाईल याच्यामध्ये घोळ केला जातो, याच्यामध्ये फसवणूक केली जाते। MPSC मध्ये नॉर्मलायझेशन असतं आणि CET मध्ये पर्सेंटाईल असतं। या मुलाला 104 मार्क पडले, मग 200 पैकी 104 मार्क पडून सुद्धा त्याचं पर्सेंटाईल आलं 9। मग मुलगा आणि वडील गेले कुठं CETचा प्रमुख कार्यालय, त्यांनी म्हणलं की आम्हाला हा फॉर्म्युला द्या। तिथले अध्यक्ष आणि अधिकारी म्हणाले आम्ही देऊ शकत नाही। ते म्हणाले का देऊ शकत नाही? नाही, हे कॉन्फिडेन्शियल गोष्ट असते, आम्ही देऊ शकत नाही। रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार काही विद्यार्थ्यांच्या 10वी, 12वी आणि CETच्या निकालांमध्ये मोठी विसंगती आहे। अभ्यासू विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी पर्सेंटाईल मिळत असताना कमी गुण मिळवणारे विद्यार्थी अत्यंत उच्च पर्सेंटाईल मिळवत असल्याचा आरोप त्यांनी केला। 3दा टेंडर झालं, 3दा TCS हे लोएस्ट होतं, 3दा ते कॅन्सल केलं आणि कसं तरी एड्युस्पार्कला त्या ठिकाणी ते काम देण्यात आलं। मग एड्युस्पार्कली काय केलं तर एड्युस्पार्कली ते काम दुसऱ्या एका कंपनीला दिलं। ती कुठली कंपनी? ती आहे मेरिट ट्रॅक कंपनी। आता मेरिट ट्रॅक कंपनीचं रेप्युटेशन काय हे थोडंसं बघा। जम्मू काश्मीरमध्ये मेरिट ट्रॅकला हे ब्लॅकलिस्ट केलं गेलं। रोहित पवार यांनी परीक्षा घेणाऱ्या एड्युस्पार्क कंपनीवर सुद्धा गंभीर आरोप केलेत। 2023 पासून या कंपनीला सातत्यानं कंत्राट मिळत असून त्यामागे संगनमत आणि कार्टेल असल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला। बिहार सरकारनं या संदर्भात केंद्र सरकारकडे अहवाल दिल्याचा उल्लेख करत महाराष्ट्रातही या कंत्राटाची चौकशी व्हावी अशी मागणी पवारांनी केली आहे। एड्युस्पार्क कंपनीलाच कंत्राट का मिळतात असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवारांनी एड्युस्पार्क कंपनीकडून टेंडर मिळवण्यासाठी गैरव्यवहार केल्याचा आरोप केला। बिहार सरकारनं पंतप्रधान कार्यालयाला अहवाल दिला, महाराष्ट्र सरकारलाही अहवाल दिला, तरी एड्युस्पार्क कंपनीलाच कंत्राट का दिलं? 2023 पासून एड्युस्पार्कला दिलेल्या कंत्राटाची चौकशी करा अशी मागणी पवारांनी केली आहे। काही नेते अधिकाऱ्यांच्या संगनमतानं गैरप्रकार होत असून एकाच मालकाच्या विविध कंपन्यांना कोट्यवधींची कंत्राटं दिली जात असल्याचा रोहित पवारांनी आरोप केलाय। पैसे घेऊन विद्यार्थ्यांना अपेक्षित पर्सेंटाईल मिळवून देण्याचं आमिष दाखवलं जात असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। त्यासाठी प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। ऑनलाईन परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेमध्ये फेरफार करून गुणवाढ केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। दरवर्षी 100 ते 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याची शक्यता रोहित पवारांनी वर्तवली आहे। बिहार सारख्या राज्याने की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालू आहे आणि अशी गोष्ट होऊ नये याची दक्षता ही केंद्र सरकारने त्या ठिकाणी घ्यावी आणि त्याची कॉपी महाराष्ट्र सरकारला दिली गेली होती का? तर हो, ती कॉपी दिली गेली होती आणि ती देऊन सुद्धा या एड्युस्पार्क आणि त्यांच्या मित्र कंपन्याला तिथं कामं ही सहजपणे तिथं
दिली गेली. रोहित पवार यांनी बेछूट आरोप करण्याऐवजी पुरावे द्यावेत अशी प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांनी दिली आहे. मी कुठलंही प्रेझेंटेशन वगैरे आज बघितलेलं नाही, पण यापूर्वी त्यांनी ज्यावेळेस आरोप लावले त्यावेळेस त्याचं उत्तर स्वतः MPSCने दिलेलं आहे आणि MPSCने त्या संदर्भात जरी 3 महिन्यांनी आरोप झालेला असला तरी पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि पोलीस चौकशीची मागणी स्वतः MPSCने केली. ऑफलाईन परीक्षा व्हायची तेव्हा पेपर फुटत नव्हता असा मुद्दा रोहित पवारांनी मांडला. एकंदरीत रोहित पवार यांनी केलेले सगळे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. मात्र या आरोपांबाबत संबंधित परीक्षा प्राधिकरण, महाराष्ट्र शासन किंवा एड्युस्पार्क कंपनीकडून अजून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होते का आणि आरोपांमध्ये किती तथ्य आहे याकडे लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.